नमस्कार मंडळी, आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर ह्या व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर देत आहे कारण की काही टेक्निकल एररमुळे व्हिडिओचा जो ओरिजिनल आवाज आहे तो गेलेला आहे, त्यासाठी क्षमस्व। तर आज आम्ही आलेलो आहोत केपली ग्रँड ह्या नॅशनल पार्कमध्ये आणि हे जे नॅशनल पार्क आहे हे एस्परन्सपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे पूर्वेला। आणि ह्या नॅशनल पार्कमध्येच फ्रेंचमन पीक म्हणून ही जी टेकडी आहे त्याच ठिकाणी आज आम्ही ट्रेक करणार आहोत। तर ही जी फ्रेंचमन पीक ही जी टेकडी आहे हिची जी हाईट आहे ही साधारण 262 मीटर ही हाय आहे आणि त्यानंतर याचं जे टोटल डिस्टन्स आहे ते 3 किलोमीटर असणार आहे। आणि आम्हा दोघांनाही ट्रेकिंगची खूप आवड आहे, त्यामुळं आज आम्ही तिथे ट्रेकिंग करणार आहोत आणि आज आई बाबा देखील आमच्यासोबत ट्रेक करणार आहेत। तर आपण पाहूयात की हा जो ट्रेक आहे याची लेवल काय आहे। तर ही जी लेवल आहे ही लेवल 5 मध्ये हा ट्रेक मोडतो। तर ती लेवल कशावरून ठरवली जाते तेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर किती हार्ड किंवा किती इझी किंवा किती डिफिकल्ट यानुसार त्याची लेवल ठरवली जाते। तर हा ट्रेक बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे, त्यामुळे तो लेवल 5 मध्ये मोडतो। तर लेवल 1चा जो ट्रेक असतो तर तो बऱ्यापैकी फ्लॅट असतो, तर तुम्ही जाऊ शकता चालत सरळ, किंवा लेवल 2 थोडीशी वेळी वाकडी वळणं असतात त्याच्यामध्ये। आणि लेवल 3 जर असेल तर थोडासा चढ असतो आणि लेवल 4मध्ये त्यापेक्षा थोडासा जास्त चढ। आणि लेवल 5 हा जो ट्रेक असतो तो बऱ्यापैकी खूप डिफिकल्ट असतो, त्यानुसार त्याची ती लेवल ठरवली जाते। आणि हा फ्रेंचमन पीक हा जो ट्रेक असणार आहे तो असणार आहे आपला जो साधारणपणे 3 किलोमीटरचा ट्रेक आहे। आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही 3 तास अलाव करा, म्हणजे आपल्या फिटनेसवर देखील ह्याचा टाईम ठरला जातो। म्हणजे तुमची फिटनेस लेवल जर का चांगली असेल तर तुम्हाला 3 तासापेक्षा पण कमी वेळ लागू शकतो। तर त्यानुसार तिथं त्यांनी सगळं अलाव करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आजचं वेदर खूप छान आहे, थोडंसं विंडी आहे, फार जास्त सनी नाही आहे आज। आणि ज्यावेळी तुम्ही अशा टाईपचा ट्रेक करता तर त्यावेळी खाली नोटीस बोर्डवर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते। तर माझ्या पाठीमागे जो तुम्हाला बोर्ड दिसतोय तर त्यावर त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही सोबत काय काय कॅरी केलं पाहिजे। तर मेन म्हणजे तुम्ही जर का समरमध्ये हा ट्रेक करत असाल तर तुम्ही समर हॅट सोबत ठेवली पाहिजे। त्यानंतर तुम्ही सनस्क्रीन तुमच्यासोबत ठेवली पाहिजे, जेणेकरून तुम्ही सन रेजपासून तुमचं संरक्षण करू शकता। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचे सेफ्टी शूज पाहिजेत, म्हणजे इनक्लोज्ड फुटवेअर वेअर करणं मस्ट असतं, कारण की आपले अँकल वगैरे ट्विस्ट होऊ शकतात, कारण की हा बऱ्यापैकी चढ असणार आहे, त्यामुळं आपल्याला इथे इनक्लोज्ड फुटवेअर असणं गरजेचं आहे। आणि हाच जर का ट्रेक तुम्ही पावसाळ्यामध्ये करत असाल तर तुमचे जे काही फुटवेअर आहेत ते डर्ट फ्री असलेले गरजेचे असतात, डर्ट फ्री असणं। आणि त्यासाठी जर का तुम्ही म्हणजे जर का डर्ट असेल तर तिथे क्लीन करण्यासाठी तुम्हाला पुढे एक ब्रश पण त्यांनी दिलेला आहे, तर त्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही तुमचे शूज तिथे क्लीन करू शकता। तर एवढी सगळी सुविधा तिथे प्रोव्हाइड केलेली आहे। हे जे नॅशनल पार्क आहे हे येतं डिपार्टमेंट ऑफ पार्क्स अँड वाईल्ड लाईफच्या अंडर, आणि यातून जो रिव्हेन्यू तयार होतो तो ह्या पार्कच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला जातो। आता दीपालीने आत्ताच इन्फॉर्मेशन दिली की ट्रेकिंगबद्दल, की त्याचे क्लासेस डिफिकल्ट, इझी टू डिफिकल्ट कसे क्लासेस त्याचे आहेत आणि काय सेफ्टी आपण पाळली पाहिजे वगैरे वगैरे। तर ह्या फ्रेंचमन पीकबद्दल मी तुम्हाला 2 गोष्टी आता सांगतो ज्या इथं बोर्डवरही दिलेल्या आहेत। एक म्हणजे जिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार हा खडक हा साधारण 400 लाख वर्षांपूर्वीपासून इथंच आहे, म्हणजे ही टेकडी। तर त्यावेळी सी लेवल ही 250 मीटर अबव होती आत्तापेक्षा, आणि त्यामुळं तो पाण्यामुळं तयार झालेला वरती एक नैसर्गिक गुहा आहे किंवा केव आहे असं म्हणता येईल। आणि हा ग्रॅनाईटचा खडक आहे, आणि हा खडक वर जसा 262 मीटर हा आहे तसा काहीशे मीटर तो खाली पण आहे, त्याचा बेस जमिनीच्या खाली। आणि आता दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे फ्रेंचमन पीक हे नाव त्याला का पडले, तर अर्थात हे एका फ्रेंचमन एक्सप्लोररनी हे एक्सप्लोर केलं होतं किंवा शोधलं होतं।
आणि त्याचं नाव अलेक्झांडर होतं. तर त्याच्या नावावरनं हे फ्रेंचमन्स पीक असं त्याला नाव दिलं गेलं आहे. आता पीक का तर 18व्या शतकात साधारण फ्रेंचमनच्या लोकांच्या ज्या टोप्या होत्या त्या अशा शेपच्या असायच्या आणि म्हणून त्याला हे नाव पडलं असावं असं मानतात. आमचा वॉक सुरू झालेला आहे आता आणि वॉक करत असताना तुम्ही इथं पाहू शकता, इथं ना असे हे लाकडाचे ओंडके आहेत ना, हे असे आडवे टाकलेले आहेत इथं. तर हे कशासाठी टाकलेले असतात, तर पाऊस पडल्यानंतर जी माती असते ती माती वाहू जाऊ नये यासाठी इथं ना हे लाकडांचा वापर केलेला आहे त्यांनी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला चालताना पण तिथं सपोर्ट मिळतो, म्हणजे त्याच्यावर पाय देऊन आपण पुढे जर चढलं तर अजून आपल्या पायांना सपोर्ट मिळतो. तर त्यासाठी पण आहे ते याच्या 2 वापरासाठी इथे हा लाकूड टाकलेला आहे त्यांनी. आणि ना छोटे छोटे असे ब्रिज पण केलेले आहेत त्यांनी, म्हणजे वरून जे पावसाचं पाणी येतं डोंगरावरनं तर ते ह्याच्या खालून जाऊ शकतं पावसाळ्यातनं, कारण की इथं हा छोटासा ओढा तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी हा लाकडाचा ब्रिज तयार केलाय. तर एवढ्या दुर्गम भागात पण इथं ना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं इकडे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि रस्ते जर तुम्ही म्हणाल तर आता ह्या नॅशनल पार्कला येण्यासाठी खूप भारी रस्ता केलेला आहे त्यांनी. हे बघू शकता तुम्ही हे लाकूड. आणि आता हे चाललेत सगळे पुढे मस्त आनंद घेत. वेदर पण आजचं स्काय बघू शकता किती क्लिअर स्काय आहे एकदम. थोडीशी हवा आहे पण अजिबात ढग वगैरे नाहीयेत. आणि या आजूबाजूचं बुश पण पाहू शकता तुम्ही, वेगवेगळे वाईल्ड फ्लावर आहेत इथे, अॅनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत. तर ऑस्ट्रेलियात भरपूर विविध प्रकारचे वाईल्ड लाईफ पाहायला भेटतं आपल्याला. हा, आता तुम्ही हे साईन जे बघताय ना, ते साईन बेसिकली आपल्याला दाखवत आहे फुटप्रिंट्स की ह्या रस्त्याने ह्या पाऊलवाटेने जावा म्हणजे तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचलाल. तर असे बऱ्याचशा ठिकाणी पुढे दिसतील तुम्हाला. आणि जर डिफिकल्टी लेवल वाढली किंवा काही असतील ना त्या टाईपच्या म्हणजे इंडिकेशन्स ते पण साईन देतात तिथं की इथं स्लिपरी आहे किंवा इथून म्हणजे फॉलिंगची रिस्क आहे, अशा टाईपचं दिलेलं असतात. आपल्याला जाता जाता बघायला मिळते. हा, पण ते काय ग्रॅनाइट फक्त पीस आलेला आहे, तो मेन ग्रॅनाइट खूप मोठं बिगर पीस काढतात ते. पाण्याचे ओघळ येऊन येऊन आहे ना असं शेत तयार झालाय, ते असे ओघळ आलेले दिसतात. तर ते पावसाच्या पाण्याचे हो, डेफिनेटली पावसाळ्यात याला अजून भारी वाटेल. आपल्या लोणावळ्याला वगैरे आपण वॉक करताना तसं वाटेल एकदम. कमेंट बॉक्स मध्ये कोणी लोणावळ्याच्या ट्रिप्स केलेल्या आहेत पावसाळ्यात त्यांनी नक्की कळवा, कारण की आम्ही लोणावळ्याच्या जवळ राहतो. तळेगावचा आहे मी, दीपाली राजगुरुनगर खेडची आहे. तुम्ही जर लोणावळा किंवा त्या टाईपच्या कुठल्याही मावळात, मग भोर पासून ते जुन्नर पर्यंत आपल्याकडे मोठा मावळ परिसर आहे, तिथं तुम्ही जर ट्रेक केला असेल पावसाळ्यात स्पेशली तर आम्हाला नक्की कळवून सांगा. तुम्हाला जर दम आला ना, म्हणजे वाटलं थोडंसं थांबू शकतो. शेतकरी नाही दमत दीपाली. शेतकरी कधीच जमत नाही, अख्ख्या जगाचा पोषण असतो ना. आता हे सगळे पाण्यामुळे खळगे तयार झाले असं दिसतंय. हो, आणि त्यामुळे हा बरोबर आता मामा म्हटलं त्यामुळे नैसर्गिकरित्या आपला पाय ठेवायला स्टेप्स तयार झाले. हो, तर तुम्ही हे इमॅजिन करू शकता, हे पावसाळ्यात डेफिनेटली तितकं डिफिकल्ट होत असेल, स्लिपरी होत असेल किंवा घसरड होत असेल, पण आता चांगलं आहे उन्हाळा असल्यामुळं. आता बऱ्यापैकी आम्ही वरती हाईटवर आलेलो आहोत आणि पुढे तुम्हाला आहे ना ते लेक दिसत असेल मध्ये. तर इथे हे पहा, लेकचं पाणी पण अगदी निळशार दिसतंय आणि वरती ना ते लेक बऱ्यापैकी खाली आहे. तर आणि वरून ह्या ज्या डोंगर रांगा आहेत तर ह्यातलं जे येणारं पाणी सगळं खाली जमा होतं आणि असे मध्ये मध्ये ना असे लेक तयार झालेले आहेत. तर तिथे एका लेकला पाणी दिसतंय आपल्याला आणि त्या शेजारी जो लेक दिसतोय तो बऱ्यापैकी ड्राय झालाय आता, कारण की उन्हाळा आहे इकडे. Well done, आई.
मी आले आई. खूप छान आई. अंगात उत्साह असेल ना तर काही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. दमली काही. अशीच म्हणलं हा क्लास 5 ट्रेक आहे आणि बऱ्यापैकी खूप डिफिकल्ट आहे. आम्ही आता हा जो हार्ड पार्ट आहे साधारण एवढा आहे तर तिथं आम्ही आलेलो आहोत आणि दम लागलाय मला आता. आईनी पण आम्हाला वाटत होतं आई करेल की नाही, पण आम्ही आईला जरा एनकरेज केलं की नाही आई तू करू शकते. मी बऱ्यापैकी आईला हाताला धरून आणलेलं आहे कारण की माझी अशी इच्छा आहे की तिने ते करावं आणि तिच्यात पण तो उत्साह आहे. तर प्रत्येकाला पण उत्साह असेल ना तर वयाचं काही बंधन नसतं आणि कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होते असं मला वाटतं. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं दोघांनी पण. तर दोघं पण आलेले आहेत आणि बाबांच्या उत्साहाबद्दल तर काय सांगायलाच नको, ते ऑलवेजच उत्साही असतात. पण आईला मी जशी आई पाण्याला घाबरती तर आईला म्हटलं तू ह्या गोष्टीला घाबरू नको, तू घाबरत राहिली तर तू ह्या गोष्टी कधीच करू शकणार नाही. त्यामुळे मी आईला धीर दिला, आईला एनकरेज केलं आणि मी आईला इथपर्यंत घेऊन आले. आता आमचं 12 झाले, 4 राहिले, तर अगदी थोडस राहिले वरती पोहोचायला. तर तिथं आम्ही पोहोचून जाऊ आणि वरती गेल्यावर बोलू आपण. आता आम्ही चढून घेतो. तुम्ही पाय वाट बघू शकता वरती स्क्रीनच्या एकदम तिथून आम्ही आलोय साधारण आणि आता इथपर्यंत आलेच हे. आणि यातनं पुढं बघा आता शौर्य हात बाबा. ओके चला हा असा टाईपचा हा पाथ आहे इथं. ओके चला म्हणजे हो हो चला. फायनली आम्ही येऊन वरती पोहोचलेलो आहोत आता ह्या फ्रेंचमन पीक ह्या ठिकाणी. आणि 262 मीटर हाय होतं हे ठिकाण, 3 किलोमीटरचा वॉक. आणि अर्ध्या टप्प्यावरती आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे थांबलं पाहिजे ना एक जणाने खाली, म्हणजे आई चढेल की नाही असं वाटत होतं. पण नंतर आई म्हटलं नाही तू आई आली असत तर चल तू पण आमच्या बरोबर. आणि आम्ही तिला थोडासा प्रोत्साहन दिलं तर आई इथपर्यंत येऊन पोहोचली. सगळ्यांनी आईसाठी टाळ्या वाजवा. शौर्य आजीसाठी टाळ्या. आजी आली बघ फायनली. ये तर असाच उत्साह पाहिजे. आणि दोघांकडे पाहून आज मला खूप भारी वाटतंय की त्यांनी ते केलं आणि कुठेतरी आज त्यांची मुलगी असल्याचं अभिमान तर मला नेहमीच वाटत आलाय. पण माझ्याकडं मला असं वाटतं कुठेतरी ऍडव्हेंचरस गोष्टी मला पण करायला आवडतात आणि त्यांच्याकडूनच कुठेतरी हे गुण माझ्यात आले असतील. आणि लग्नानंतर एवढा उत्साह देणारा आणि काय म्हणतात त्याला मोटिवेट करणारा नवरा पण मला मिळालाय. त्यामुळं अशी आजूबाजूला एवढे छान माणसं आहेत माझ्या. तर मला छान वाटतं आई तू आलीस. आई बीचवर नाही आली, मी काल पण प्रयत्न केला की आईनी पाण्यात यावं, तिने पण तो आनंद घ्यावा. पण मी तिला जास्त तिथं आग्रह नाही केला कारण की ती नकोच बोलली. पण आईला आज म्हटलं नाही तू हे करायचंच आणि आई आली. तर छान वाटतंय. हा बोल ना मला. How is she more scared than going close to the water than climbing up a big mountain? हा Because she actually did this, but not go next to the water. आपण उद्या आजीला पाण्यात घेऊन जाऊयात का? हा जसं आज आजीला आपण मोटिवेट केलं तसं उद्या करू. हा. ओके आई, बघू उद्या बघू आपण. तर चला मग आता ह्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आणि इथली काय हिस्ट्री आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगूच. तर आता आम्ही पहिल्यांदा थोडं रिलॅक्स होतो, थोडंसं स्नॅक्स आम्ही बरोबर घेऊन आले तर थोडंसं स्नॅक्स खातो, आता पाणी वगैरे पितो. ही जी टेकडी आहे ह्या टेकडीच्या एकदम हायेस्ट स्पॉट वरती येऊन पोहोचलेलो आहोत. आणि इथे बऱ्यापैकी छान असा रेस्टिंग एरिया आहे, बऱ्यापैकी थोडंसं फ्लॅट आहे इथे. आणि इथे तुम्हाला ना ह्या दगडाला इथे असे थोडे खळगे दिसतील तर तुम्ही पाहू शकता इकडे असे खळगे आहेत. आणि हे कळगे तुम्ही जे पाहिले तर संशोधकांचं असं म्हणणं आहे, जी इन्फॉर्मेशन खाली पण दिली होती तिथे नोटीस बोर्डवर त्या, की म्हणजे 250 म्हणजे 400 लाख वर्षांपूर्वी समुद्राची जी सी लेवल होती तर ती 250 मीटरनी समुद्र हाय होता, म्हणजे उंच होता. तर लेवल ह्या म्हणजे ह्या हाईट पर्यंत समुद्राची लेवल होती त्या काळी.
आणि त्यावेळी समुद्राच्या लाटा धडकून इथे हे असे खळगे तयार झालेले आहेत असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आपल्याला इथे हे खळगे पाहायला भेटतात. आणि इकडे ऑस्ट्रेलियामध्ये कसं असतं, जर का एखादी अशी म्हणजे हिस्टॉरिक प्लेस असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असं काहीतरी नैसर्गिकरित्या काही तयार झालं असेल तर त्या गोष्टीचं ते असं जतन करून ठेवतात. आणि तुम्ही पाहिलंच इथे हा जो डोंगर आहे हा या केप ली ग्रँड नॅशनल पार्कमध्ये येतो. आणि इथले एस्परनचे जे काही ठिकाणं आहेत ही सगळी ह्या नॅशनल पार्कच्या अंडरच येतात. आणि इथे ज्यावेळी आपण नॅशनल पार्कमध्ये एंट्री करतो तर तिथं आपल्याकडनं एंट्री फी घेतली जाते. आणि ती जी एंट्री फी आहे इथे हे वाईल्ड लाईफ पार्कमधलं जे गव्हर्नमेंटची जी डिपार्टमेंट असतं त्यांना ते जातं आणि त्यातून तो फंडिंग तयार होतो. तर त्याच फंडिंगमधनं इथे हे रोड तयार केले जातात. तर तुम्ही पाहिलंच इथे नॅशनल पार्कचे रस्ते देखील खूप चांगले आहेत, खूप चांगल्या प्रकारे ते मेंटेन केलेले आहेत. तर यातून जो पैसा येतो तर त्यातूनच ह्याचं मेंटेनन्स केलं जातं. आणि दुसरी एक चांगली गोष्ट इथं नोटीस करण्यासारखी अशी आहे की आपल्या इकडे जसे महाराष्ट्राला आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास आहे तसाच इथे देखील त्याच टाईपची हिस्टॉरिक पद्धतीने इथे हे जतन केलेलं आहे. आणि इथं एक आमच्या म्हणजे नेहमीच आम्हाला पाहायला भेटतं की इथे कुठेही तुम्हाला ग्रॅफिटी पाहायला भेटत नाही किंवा इथे हे जो खडक आहे तुम्ही पाहू शकता इथे कुठल्याही काही प्रकारे काही कोरलेलं नाहीये. आणि लोक किती चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टींचं जतन करतात किंवा रूल्स रेग्युलेशन जे असतात ते इथं ऑस्ट्रेलियात खूप त्याच्यासाठी कडक कायदे आहेत. तर ते सगळे लोक त्याचं पालन करतात. आणि कुठेही तुम्हाला कचरा पाहायला भेटणार नाही. दिसलाच तर लोक ते उचलतात इथं. तर आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात पण तसं करतात लोक आता. पण इथं तुम्हाला कुठेही पाण्याच्या बॉटल किंवा खाऊन कचरा टाकलेला पाहायला भेटत नाही. तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि यातून शिकण्यासारखं खूप आहे आपल्या सगळ्यांना. आणि तर शौर्यला पण त्यातून खूप शिकायला मिळतं. आणि ट्रेकिंगची आम्हाला सगळ्या दोघांना पण आवड आहे. शौर्य पण खूप ॲडव्हेंचरस गोष्टी करतो. शौर्यला पण आवडतं हो ना ट्रेकिंग. आणि गेल्या वर्षी आम्ही कारिजिनीला गेलो होतो तर तिकडे देखील आम्ही 3-4 दिवस असंच ट्रेकिंग करत होतो. ते पण कारिजिनी नॅशनल पार्क आहे तिथे पण असे ट्रेक आहेत नॅचरली तयार झालेले तिथे गॉर्जेस आहेत त्या पण आम्ही एक्सप्लोअर केल्या होत्या. आणि आता आमच्या आईबाबांबरोबर तुम्ही पाहिलंच ते देखील वरती आले, यांनी पण आनंद घेतला. आणि आपल्या इकडे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात पण असे गडकिल्ले आहेत तर तिथे पण अशा गोष्टींचं आपण खरं तर हे केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे त्या गोष्टींचं. आणि त्याची स्वच्छता राखण्याचं काम आपणच सगळ्या जागरूक नागरिकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर चला मग आता लवकरच आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. बऱ्यापैकी आम्ही 15-20 मिनिटे आता रेस्ट केली आणि आता आम्ही खाली जाणार आहोत. तर येऊन पोहोचलेला होता मी आता खाली कार पार्कमध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 3 तास अलाव करा. तर साधारणपणे तेवढाच वेळ लागतो. 1 तास आम्हाला जायला लागला कारण की जाताना थोडं हळूहळू गेलो आम्ही. बऱ्यापैकी चढ होता वरती चढायला. आणि त्यानंतर तिथे आम्ही 1 तास होतो. खाली उतरताना आम्ही लवकर येऊन गेलो, अर्धा तासातच आलो आम्ही. आणि खूप छान वाटलं आम्हाला, आईबाबांना पण छान वाटलं. आणि ते कसे रानातच आम्ही राहतो त्याच्यामुळे तिकडे पण इंडियात त्यांना सवय आहे शेतात वगैरे काम करण्याची, त्यामुळे त्यांना फार जास्त काही त्रास झाला नाही. त्यांनी पण आनंद घेतला आमच्यासोबत. आणि मला नेहमी असं वाटायचं, आता मला इथे येऊन 11 वर्ष झालीत आणि त्यांना 12 वर्ष झाली, म्हणजे टोटल आम्ही इथे तसे 12 वर्षांपासून राहतो. आणि जेव्हा आम्ही इकडं असं फिरायला जातो तेव्हा मला नेहमी असं वाटायचं अरे आपण ह्या सगळ्या एवढ्या गोष्टीची आपल्या घरच्यांनी पण पाहाव्यात. आणि जेव्हा आम्ही त्यांना इकडे घेऊन येतो त्यांना ह्या गोष्टी दाखवतो आम्हाला पण खूप छान वाटतं. त्या गोष्टींचा आम्ही आनंद घेतो, तर चला मग आता आम्ही जातो लोकेशनला. आणि ह्या व्हिडिओचा एंड इथेच करते. आय होप तुम्हाला आमचा हा ट्रेकिंगचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटू पण आहे तर नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.